ठरलं तर मग या मालिकेच्या 20 एप्रिलच्या प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुनला आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आलीये. इन्स्पेक्टर पाटकर हे केवळ ड्युटी करत नसून ते जाणीवपूर्वक अर्जुनला अडकवण्यासाठी त्याच्यावर पाळत ठेवून होते हे त्याला स्पष्ट होतं. जेलमध्ये सायली आणि चैतन्य जेव्हा अर्जुनला भेटायला येतात तेव्हा अर्जुन तपासाची चक्र फिरवतो. अर्जुन सायलीला सांगतो की आपण ज्या आईस्क्रीम पार्लरमध्ये गेलो होतो तिथल्या मॅनेजरची भेट घे. तिथे आपल्याला काही महत्त्वाचा पुरावा किंवा माहिती मिळते का ते नीट तपासून पहा. अर्जुन चैतन्याला सूचना देतो की त्याने तातडीने शांता मावशींच्या घरी जावं आणि तिथे काही संशयास्पद गोष्टी किंवा सुगावा लागतोय का याची बारकाईने चौकशी करावी. दुसरीकडे कथानकात आदिराज आणि प्रियाच्या नात्यात मोठा पेच निर्माण झाला आहे. आदिराजने प्रियाला अंगठी देऊन लग्नासाठी प्रपोज केला आहे. आता प्रिया या प्रपोजला काय उत्तर देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र याच दरम्यान सायलीने अतिशय हुशारीने आदिराजकडून प्रियाबद्दलची माहिती काढली आहे. सायली अर्जुनला जेलमध्ये सांगते की प्रिया त्या रात्री नेमकी कुठे होती आणि काय करत होती याबद्दल आदिराजने मला एक धक्कादायक गोष्ट सांगितली आहे. जेव्हा प्रिया आदिराजला भेटायला आली तेव्हा तिच्या हाताला रक्त लागलं होतं. सायलीने सांगितलेली ही माहिती ऐकून अर्जुन चकित होतो. तो तात्काळ निष्कर्षावर येतो की जर प्रियाच्या हाताला रक्त होतं तर याचा अर्थ शांता मावशींचा खून प्रियानेच केला असण्याची दाट शक्यता आहे. आता अर्जुन आणि सायली मिळून प्रियाचा हा खरा चेहरा सर्वांसमोर आणणार का? पाटकर यांचा डाव अर्जुन उलटवून लावणार का? हे पाहणं प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्सुकतेचं ठरणार आहे. पुढील भागाच्या अपडेटसाठी पाहत रहा ठरलं तर मग.